तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग्समध्ये. माझं नाव प्रथमेश सकपाळ. खूप दिवसापासून इच्छा होती की कुठेतरी जावं आणि आपला पहिला व्लॉग असल्यामुळे खूप इच्छा होती बाप्पाचं दर्शन घेऊनच हा व्लॉग चालू करूया. तर आज आपण चाललो आहे पालीच्या बल्लाळेश्वरला. आपल्या घरापासून हार्डली 2.5 ते 3 तासाचा रस्ता आहे आणि आज संकष्टी असल्यामुळे म्हटलं बाप्पाच्या आशीर्वादाने आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आत्ता वाजले सकाळचे 6 वाजलेत, तरी आपण हार्डली 9-9:30पर्यंत तिथे पोचू. चला मग दाखवतो तुम्हाला पुढे. बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो. अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्तांच्या नावाने बल्लाळ प्रसिद्ध आहे. बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता. आख्यायिका अशी आहे, सिंधू देशातील कोकणपल्ली नावाच्या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती. काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव बल्लाळ. बल्लाळ जसा मोठा होऊ लागला तशी त्याची गणेश पूजनाकडे अधिक ओढ दिसू लागली. हळूहळू तो गणेश चिंतनास रमू लागला. त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेळ लागले. बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला. बल्लाळाच्या संगतीने मुळे बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले. आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्ती मार्गाला लागला आणि त्याने आपल्याबरोबर इतर मुलांनाही वाईट नादा लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला. बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता. ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली. तो ओरडत शिव्या देतच तेथे आला. त्याने ती पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली. इतर मुले भीतीने पळून गेली, पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता. कल्याण शेठजीने बल्लाळाला झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला. थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला. तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा घेतला. हे देवा, तू विघ्न नाशक आहेस. तू आपल्या भक्तांची कधी उपेक्षा करीत नाहीस. त्याने गणेश मूर्ती फेकली, मला मारले. तो आंधळा, बहिरा, मुका व कुष्ठरोगी होईल. आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करीन. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रकट झाले. त्यांचे शरीर होते तसे सुन्न झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मीसुद्धा अपार दुःख भोगावे लागले. तुझ्या भक्ताने प्रसन्न झालो आहे. तू आता तुला हवा तो वर माग. तेव्हा बल्लाळ तर आपलं दर्शन झालेलं आहे. आज संकष्टी असल्यामुळे भरपूर गर्दी पण आहे मंदिरामध्ये. या माकडाने आमचे मोदक चोरले. आम्ही इथे जस्ट उभा होतो तेवढाच आला आणि सगळे ते मोदक चोरून घेऊन गेले. काय हा बघा, हा असतो खातोय बघा मजेमध्ये.